नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या व्हेज किचनमध्ये स्वागत. आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. तर त्याला आपण बघूया त्यासाठी काय काय सांगितलं. 1 किलो चिकन मॅरिनेशनसाठी आपण घेतलेलं आहे 1 मोठा चमचा हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा शंकेश्वरी कलर येण्यासाठी आणि 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा निंबू, चवीसाठी मीठ आणि इथे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत आणि दही. चला तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. पाच 10 पानं पुदिना, थोडी कोथिंबीर, 4 चमचे दही, अर्धा निंबूचा रस आणि अर्धी वाटी अद्रक लसूण पेस्ट. पण आता एकजीव करून घेऊया. आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे. आता ते अर्ध्या तासासाठी असंच ठेवूया. 1 किलो चिकन बिर्याणीला आपण 1/4 किलो कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यात थोडं मीठ टाकून त्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घेऊ. चला तर आता आपण कांदा फ्राय करून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता कांदा फ्राय करून घेऊ. आपला कांदा मस्त असा लालसर आणि खरपूस भाजलेला आहे. काढून घेऊ. आपण काजू बदाम फ्राय करून घेऊया सजावटीसाठी. काजू बदाम आपले फ्राय झालेले. चला काढून घेऊया ते. चला आता आपण भात तयार करून घेऊया. थोडा 1 किलोसाठी थोडं जास्तच पाणी आपल्याला टाकावं लागेल. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ. पाटामध्ये उकळी येईपर्यंत आपण पाण्यामध्ये 7-8 हिरव्या वेलची, 2-3 लवंग, 5-6 तमालपत्रे, 2-3 दालचिनी, थोडे जिरे, पाण्याची उकळी येईपर्यंत अर्धा पाण्यात निंबू आपण पिळून घेऊ. याच्याने आपला तांदूळ असं सफेदच कलर राहील त्याचा. आता आपल्या पाण्याला मस्त कडक उकळी आलेली आहे. चला तर आता आपण त्यात तांदूळ टाकून घेऊ.
आपल्याला 70 ते 80% भात शिजून घ्यायचा आहे. आपण जेव्हा दम लावू भाताला तेव्हा ते ऑटोमॅटिक तो मस्त असा शिजेल. आपला भात 70 ते 80% मस्त शिजला. तो आता काढून घेऊया. आता आपण चिकन ग्रेव्ही करून घेऊ थोडी. तो आपल्याला थोडं तेल टाकू. त्याच्यामध्ये आपण कापलेला अगोदर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा थोडा मस्त असा लालसर झाल्यावर थोडे टोमॅटो टाकून घेऊ. थोडा बिर्याणी मसाला मी वापरला आहे, सुहानाचा बिर्याणी मसाला. 2 चमचा लाल तिखट, थोडं हिंग, केलं ते आता टाकून घेऊ. आपण 5-10 मिनिटं झाकण टाकून आपलं चिकन होईपर्यंत आपण रायता बनवून घेऊ. कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर, 100 ग्राम दही. आता आपण मिक्स करून घेऊ. रायत्यामध्ये पाणी नाही टाकायचं. आपली रायता पण बनवून तयार झालेला आहे. आता चला, आता आपलं चिकन बहुतेक झालं असेल. यात आपलं चिकन आता भात टाकून घेऊ. एक हलकासा थर लावून घेऊया. केशरचं दूध केलेलं ते टाकून घेऊया. फ्राय केलेला कांदा, फ्राय केलेले काजू बदाम, पुदिन्याचे
पाजलं पाणी. तूप. वरती झाकणावरती थोडं वजन द्या. तर आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. त्याच्याबरोबर रायता. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या लाडक्या VH किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.